कारण आता मात्र गावातले जसे खऱ्या अर्थानं ही ज्ञानी मंडळी बदलू लागली, पण काही नाठाळ अजून होतेच. पण जगाचा मालक जसा आपल्या भक्ताला झालेला त्रास सहन करत नाही, तसं भक्तावर आलेलं संकट निवारल्याशिवाय राहत नाही. सावताबाबांच्या चरित्रातला गोड प्रसंग आहे. पटकीची साथ दुष्काळानं सगळा महाराष्ट्र त्या काळात व्यापला होता आणि अशाही परिस्थितीमध्ये वारकऱ्याचा खंड मात्र आषाढी वारीचा पडत नव्हता. आषाढी वारीचा कालखंड आणि या वारीच्या काळामध्ये सगळे वारकरी निघाले होते. वारकरी जात असताना आता मात्र प्रसंग आपणा सगळ्यांपैकी अनेकांना ज्ञात असेल. जाताना मात्र वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका होती, मनात विचार होता, मागं सगळं सोडून आलो आहे, पण सोडून येताना दुष्काळाच्या झाळ्यासुद्धा मागं ठेवून आलो आहे. पंढरीच्या पांडुरंगा बा इठ्ठला, आता तूच यातून आम्हाला सावर. आणि त्या दुष्काळाच्या छायेमध्ये पावलं पडत होती. अरणगाव लागलं आणि वारकऱ्यांचा नित्याचा ठरलेला बेत, अरणगाव आलं की सावताबाबांच्या मळ्यावर यायचं, त्या मळ्यावरती बसायचं, यथायोग्य पाहुणचार घ्यायचा आणि पुढचा प्रवास सुरू व्हायचा. आता मळ्यावरती सगळ्यांचं यथेच्छ भोजन झालं आणि ते भोजन झाल्यानंतर आता मात्र सगळे वारकरी झाडाखाली बसले होते. बसलेल्या वारकऱ्यांचा चेहरा पाहिला आणि सावताबाबांनी विचारलं, बाबांनो, दरवर्षी येताना चेहऱ्यावरचा आनंद निराळा असतो, पण आता दुःखाची झालर तुमच्या चेहऱ्यावर दिसते असं का? आणि वारकरी उत्तरले, बाबा, अहो खऱ्या अर्थानं तुमचं शेत बहरलेलं, पण मागं आमचं शेत मात्र स्मशान झालेलं. पाणी, दुष्काळ, आता सगळ्याची इतकी वणवा झाली की त्या दुष्काळानं आमची शेती पोखरून गेली, घरात लेकरांना खायला सुद्धा नाही. एवढे शब्द ऐकले आणि सावताबाबांनी जनाई मातेकडे पाहिलं आणि सांगितलं, जरा पाहतेच ना यांची अवस्था. अगं खऱ्या अर्थानं भुकेनं कासावीस झालेली लेकरं सगळी मागं सोडून वारेकरी आलेत आणि धन्याचं अवतन द्यायला चाललेत, पण त्यांचं पोट भरलेलं असेल तर आपल्या जीवनातला आनंद आहे. आणि आता मात्र सावता महाराजांच्या घरामध्ये धान्याचं कोठार, त्या धान्य सगळं बाहेर आलं आणि सगळ्या वारकऱ्यांना मुक्त असताना वाटायला सुरुवात झाली. जनाई मातेनं सहज विचारलं, स्वामी, अहो सगळं धान्य जर देऊन टाकलं तर आता पेरणी पुढे येईल, पेरणीला काय, घरात खायला काय? सावता महाराजांनी जनाईंकडे पाहिलं आणि सांगितलं, जनाई लक्षात ठेव बरं, अगं ही काळी आई म्हणजे आपलं पंढरीचं राऊळ. या पंढरीच्या रावळामध्ये एक दाणा जर आपण टाकला तो जगाचा मालक आपल्याला हजारो दाणे देतो. मग खऱ्या अर्थानं त्याचीच लेकरं असणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये एक दाणा जर दिला तो जगाचा मालक हजारो दाणे दिल्याशिवाय राहणार नाही. आणि पाहता पाहता होतं तेवढं सगळं धनधान्य वारकऱ्यांच्या मुखी लागलं. वारकऱ्यांना दिलं, वारकरी आनंदित झाले. जयनामाचा घोष करत सगळे वारकरींची पावलं मात्र तर पंढरीकडे पडू लागली. सगळं धान्य खऱ्या अर्थानं होतं नव्हतं तेवढं सगळं दिलं, पण आता पुढं पेरणी करायची आणि पेरणीला घरात तर खऱ्या अर्थानं बीजच राहिलं नाही. सावता महाराज गावात आले. गावातल्या शेतकऱ्यांना सांगू लागले, बा खऱ्या अर्थानं त्या विठ्ठलाच्या लेकरांना सगळं धान्य दिलं, आता पेरणीपुरतं धान्य देता का? पण लोकांनी सांगितलं, अरे होतं नव्हतं तेवढं सगळं दिलं, स्वतःपुरतं काहीतरी ठेवायचं, आता आमच्याकडे बी नाही. 4-10 जणांना विचारलं पण कोणी द्यायला तयार होईना. एक नाठाळ पुढं आला, त्यानं सांगितलं, मी देतो तुम्हाला, हवं तेवढं देतो, पण ते पेरावं लागेल. सावता महाराजांनी हात जोडले, पेरण्यासाठीच हवं आहे मला. आणि त्या नाठाळानं जवळ असणाऱ्या कडू कारल्याच्या बिया सगळ्या उचलल्या आणि सावता महाराजांच्या हातात बोचकं दिलं आणि सांगितलं, हे जाऊन पेरा, कामाला येतील तुम्हाला. सावता महाराजांनी शांतपणे पाहिलं, नमस्कार केला, धन्यवाद दिले. सावता महाराज शेताकडे आले. नांगरणी सुरू झाली. नांगराच्या फाळामध्ये खऱ्या अर्थानं विठ्ठल नामाचं बीज रवलं गेलं आणि त्या मागं जनाई आणि पाहता पाहता एक एक बी कारल्याचं टोचू लागल्या. आता खऱ्या अर्थानं भोपळ्याचं बी टोचू लागल्या. कडू भोपळ्याचं पीक ते पाहता पाहता वेल बहरले तरी सावता महाराज शेतात आले की जणू काही त्या शेतामध्ये बसायचे. विठ्ठल नामाचा गजर व्हायचा. अभंगाच्या रूपानं काशिबा गुरव खऱ्या अर्थानं कागदावरती घ्यायचे आणि तो घेतलेला नाद, तो परब्रह्माचा नाद जगाच्या मालकापर्यंत पोचायचा. आणि त्या नादामध्ये असणारा गोडपणा जणू काही त्या कडू भोपळ्यांमध्ये अलगद विरजून जायचा. जणू काही भक्तीच्या नामामध्ये रत झालेल्या सावता महाराजांच्या मुखातील अभंगाचे गोड शब्द जणू ते भोपळे सुद्धा ग्रहण करू लागले. दिवसामागून दिवस निघून गेले. आता भोपळे फुलोऱ्यामध्ये आले आणि आता त्यानं कळी पकडली.
भोपळे मोठमोठे होऊ लागले. आता डांग्या भोपळ्यापेक्षाही मोठमोठा ती एक गोष्ट लहानपणी आपण ऐकायचो, चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. आजीबाई त्या भोपळ्यामध्ये बसायची आणि ते गाव पार करायची. मोठं असं जंगल होतं, जंगलात वाघोबा होता. त्या काळात जुन्नरमध्ये वाघोबा नव्हता, त्या काळात जंगलात वाघोबा राहायचा. आता जुन्नर जंगल झालं की काय, आणि उसामुळे जंगलच झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, वास्तवता आहे. तसे मोठमोठे भोपळे, आणि एवढे मोठे भोपळे आजपर्यंत पाहिलेच नाही. म्हणून आरणगावचे सगळे रहिवासी निघाले, सावताबाबांच्या शेतात यायचे. शेतात आल्यानंतर सगळे भोपळे पाहून तोंडात बोटं घालायचे, पण कडू भोपळे त्यातून मिळणार काय असं म्हणून कुचितपणे हसून निघून जायचे. पण भोपळा कडू असू द्या नाही तर गोड असू द्या, तो आपला धर्म सोडत नाही. धर्म सोडणारी या ब्रह्मांडात एकच प्रजाती, ती म्हणजे माणसं. खऱ्या अर्थानं आता सावताबाबांच्या शेतामध्ये एवढे मोठमोठे भोपळे, गावाला माहीत होतं कडू भोपळे, तरी गावातल्या कोणीतरी रात्रीचा बेत आखलाच. शेतात आले, विळा घेऊनच आले होते. त्यांनी एक मोठा भोपळा तोडला, खांद्यावर घेतला आणि घराकडे गेले. आता सावताबाबांची गंमत पाहायची म्हणून बऱ्याचशा लोकांना एकत्र केलं आणि सावताबाबाच्या शेतातले कडू भोपळे पहा म्हणून विळा जसा त्या भोपळ्यावर मारला तसा भोपळा फुटला. आणि त्यातून आश्चर्य काय व्हावं महाराज, जगाच्या मालकाला निरपेक्ष भावनेनं जर शरण गेलं तर जगाचा मालक काय देतो याचं उदाहरण खऱ्या अर्थानं पाहता पाहता त्या फोडलेल्या भोपळ्यामधून गव्हाचं खऱ्या अर्थानं पाहिजे तेवढं बी वाचून परसू लागलं, बाहेर येऊ लागलं. हे चित्र पाहिलं, सगळ्या गावात बातमी गेली की सावताबाबांच्या शेतामध्ये भोपळ्यांमधून गहू निघतात. सगळं गाव पाहायला जमलं, पण सावताबाबांनी ते भोपळे कापले, त्यातले गव्हाचे बीजांकुर जेवढे बाहेर आले पाहिजे तेवढे जवळ ठेवले आणि बाकी सगळे आरणगावला बहाल केले. फक्त आरणगावला भोपळ्यात आलेले गहूच बहाल केले नाही, आरणगावच्या मातीला नामाचा महात्म्यही असं बहाल केलं. जोपर्यंत ब्रह्मांड आहे, मी तर असं म्हणेल जोपर्यंत आरणगावमध्ये सावता महाराजांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत संत रूपाचं हे ब्रह्मांड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संत परंपरेचे हे चमत्कार आज खऱ्या अर्थानं मोठमोठे विज्ञानिष्ठ लोक त्याला खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेची जोडही देऊ शकतात. पण जेव्हा जेव्हा वारी येते, आजपर्यंत जगातली एवढी लोकं आली, पण आजही खऱ्या अर्थानं पुण्य पावन माती आळंदीची महती काय वर्णावी महाराज. आळंदीची माती ही शब्दांमध्ये कधी मांडताच येणार नाही आणि ती कुणाला मांडताच आली नाही. आळंदी हे गाव पुण्यभूमी, पुण्यभूमी ठावा आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठावा आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठावा आळंदी
जोरदार कडवून टाळ्या झाल्यात. कारण सायकोलॉजी असं सांगते, बसल्या जागेवर कोणतीही गोष्ट 21 वेळा केली व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत आपण 11पर्यंत आलोय आणि आज कोजागिरी आहे. आपल्याला 21पर्यंत यायचंच आहे. अहो खऱ्या अर्थानं 84 लक्ष योनीचा फेरा जिथं खऱ्या अर्थानं कालबाह्य होतो, अंतकरणापासून कायमचा दूर होऊन मोक्षरूपाचं सुख पदरी पडतं. ती माती म्हणजे संत परंपरेनं ज्या ज्या ठिकाणी समाधी घेतली ती माती खऱ्या अर्थानं कपाळ लावली आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थानं आळंदीची महती काय वर्णन करावी. आळंदीच्या मातीमध्ये जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना महाराज, तर सगळाचा मालक तो ब्रह्मांडाचा धनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. ते रूपांमधून नाना ठिकाणी संत परंपरा अवतीर्ण झाली. त्यातली जी काही खऱ्या अर्थानं मूळ ठिकाणं आहेत, देहूला जा. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, कोणत्याही संत परंपरेच्या समाधीवर गेलं ते चैतन्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. महावैष्णवमौळी ज्ञानोबारायांनी खऱ्या अर्थानं अवतार कार्य पूर्ण केलं, पण युगे युगे ब्रह्मांडाची ख्याती असेपर्यंत खऱ्या अर्थानं आळंदीच्या मातीचं सोनं झालं. आणि सावताबाबांनी खऱ्या अर्थानं अरणगावच्या मातीला इतकं पुण्यपावन केलं, ब्रह्मांडाच्या पाठीवरती अरणगाव पुण्यपावन झालं. आळंदीच्या खऱ्या अर्थानं अरणगावच्या मातीचं हे भाग्य, की त्या भाग्य त्या मातीचं यासाठी म्हणतो जिथं संत शिरोमणी सावता महाराजांचं अवतार कार्य झालं. पाहिला जर गेलं तर आता मात्र खऱ्या अर्थानं एकीकडं महादेव शास्त्रींची पत्नी आता मात्र सावताबाबांचा जय जयकार करू लागली. महादेव शास्त्री जय जयकार करू लागले, पण अजूनही काही नाठाळ असे होते ज्या नाठाळांना मात्र खऱ्या अर्थानं काही गोष्टीत, कारण कितीही समजून सांगा काही न समजत त्यांना प्रेमात सांगा, रागात सांगा, गोडीत सांगा, पण त्यांची खोड सोडत. आणि असे जे खोडीचे होते या सगळ्या खोडीच्यांना आता जेव्हा भोपळ्यातले गहू पाहिले तेव्हा मात्र कायमची बोलती बंद झाली. पण तरी काही अजून जिवंतच होते. पण तिकडं आता आपल्याला जायचं नाही, कारण संत म्हटलं की त्यांना त्रास देणारी माणसं असतात हे ठरलेलंच आहे. संत रूपाची जी माणसं असतात त्यांनाही त्रास देणारी माणसं असतातच हे ठरलेलंच आहे. पण सावताबाबा त्याचा विचार करत नव्हते.